नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज सुधारक विषय यामधले काही ना काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जात असतात. समाज सुधारकापैकी राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला? 26 जून 1874. 26 जून 1874. शाहू महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला? 6 मे 1922. 6 मे 1922. एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13व्या अधिवेशनात महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. राजर्षी ही पदवी शाहू महाराजांना कोणी बहाल केली? उत्तर प्रदेश मधील क्षत्रिय कुर्मी समाजाने बहाल केली. हे अधिवेशन केव्हा झालं होतं? एप्रिल 1919 मध्ये. अधिवेशन किती होतं? 13वा अधिवेशन होतं. कुठं भरलं होतं? कानपूर येथे भरलेलं होतं. आणि तेथे त्या अधिवेशनामध्ये राजर्षी ही पदवी शाहू महाराजांना देण्यात आली. महाराष्ट्रात त्यांच्या शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून कोणाचा गौरव केला जातो? शाहू महाराजाचा. भारतातील वसतिगृहाचे आदिजनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो? राजर्षी शाहू महाराजांचा. संस्थात्मक योगदान. ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती धर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वसतिगृहे स्थापन केली. कोणी? शाहू महाराजांनी. 1901 मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना कोल्हापूर येथे कोणी केली? शाहू महाराजांनी. मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना 1901 मध्ये कोणी केली? शाहू महाराजांनी. नाशिक येथे उद्योजी विद्यार्थी वसतिगृह उभारले. 1902 राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 50% राखीव जागा, किती? 5% नसून 50% राखीव जागा निर्माण केल्या. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये किती टक्के जागा राखीव केल्या शाहू महाराजांनी? 50%. केव्हा? 1902 मध्ये. 15 नोव्हेंबर 1906 किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कोणी केली? शाहू महाराजांनी केली. किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली? 15 नोव्हेंबर 1906 मध्ये. कोणी केली? शाहू महाराजांनी केली. 1907 मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची स्थापना कोणी केली? शाहू महाराजांनी. केव्हा केली? 1907 मध्ये केली. 1911 मध्ये जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा केली. 1911 शिक्षण प्रशिक्षण व शिक्षकासाठी मेरिट प्रमोशन योजना राबवण्यात आली. 1917 मध्ये माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. माध्यमिक शिक्षण व सक्तीचे मोफत केव्हा केले? 1917 मध्ये. कोणी? शाहू महाराजांनी. 14 फेब्रुवारी 1919 मध्ये पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले. पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू कोणी केले? शाहू महाराजांनी. केव्हा? 14 फेब्रुवारी 1919 मध्ये. लष्करी शिक्षणासाठी इन्फेंट्री स्कूल पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना कोणी केली? शाहू महाराजांनी केली. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली? शाहू महाराजांनी केली. 1894 मध्ये बहुजन समाजातून तलाठीच्या नेमणुका केल्या. बहुजन समाजातून तलाठीच्या नेमणुका कोणी केल्या? शाहू महाराजांनी. केव्हा केला? 1894 मध्ये. विधवा विवाह कायदा शाहू महाराजांनी केव्हा केला? 1917 मध्ये केला. आंतरजाती विवाह मान्यता देणारा कायदा केव्हा केला? 1918 मध्ये केला. कोणी केला? शाहू महाराजांनी केला. 1918 महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या. केव्हा? 1918 मध्ये. महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या. केव्हा? 1918 मध्ये. कोणी? शाहू महाराजांनी. बेटविगारी प्रथा कायद्याने बंद केली. केव्हा? 1918 मध्ये. 1920 माणगावच्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन केले. माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन शाहू महाराजांनी केव्हा केले? 1920 मध्ये. 1895 गुळाच्या व्यापाराची शाहूपुरी बाजारपेठ कोणी निर्माण केली? शाहू महाराजांनी. केव्हा? 1895 मध्ये. वेदोक्त प्रकरण सत्यशोधक चळवळीचे प्रमाणोत्तर चळवळीचे रूपांतर होण्यास कारणीभूत. वेदोक्त प्रकरण केव्हा घडले? 1899 मध्ये. सत्यशोधक चळवळीचे प्रमाणोत्तर चळवळीचे रूपांतर होण्यास कारणीभूत. यामुळे पुरोहितगिरी व ब्राह्मणाच्या मक्तेदारीचा शह. 1906 शाहू स्पिनिंग अँड व्हिंग मिलची स्थापना 1906 मध्ये कोणी केली? शाहू महाराजांनी केली. शाहू स्पिनिंग अँड व्हिंग मिलची स्थापना कोणी केली? शाहू महाराजांनी केली. केव्हा? 1906. सरकारी तत्व कापड गिरणी मल्ल विद्येस प्रोत्साहन शाहू महाराजांनी केव्हा दिले? 1907 मध्ये. आता सरकारी तत्वावर कापड गिरणी
1907 मध्ये स्थापन केली. मल्लविद्येस प्रोत्साहन देण्यासाठी खास व्यवस्था कुस्त्याचे मैदान सुद्धा 1907 मध्ये निर्माण केले. आता सत्यशोधक समाजाची शाखा कोणी स्थापन केली? शाहू महाराजांनी. कुठे केली? कोल्हापूर येथे केली. केव्हा केली? 1911 मध्ये केली. 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापूर येथे कोणी स्थापन केली? शाहू महाराजांनी केली. 1911 भोगवती नदीवर आधार नगरी धरण बांधले. भोगवती नदीवर आधार नगरी धरण 1911 मध्ये कोणी बांधले? शाहू महाराजांनी बांधले. 1912 कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन कोणी दिले? शाहू महाराजांनी दिले. निपाणी येथे डेक्कन राईट्स संस्थेची स्थापना 1916 मध्ये कोणी केली? शाहू महाराजांनी केली. शाहू महाराजांनी 1916 मध्ये डेक्कन राईट्स संस्थेची स्थापना केली. कुठे केली? निपाणी येथे केली. 1918 कुलकर्णी वतने रद्द केली, तलाठी नेमले. कुलकर्णी वतने रद्द करून तलाठीची नेमणूक केव्हा केली? 1918 मध्ये. कोणी केली? शाहू महाराजांनी केली. आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? शाहू महाराजांनी केली. केव्हा केली? 1918 मध्ये केली. 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोण स्थापन केली? शाहू महाराजांनी केली. हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि सत्यशोधक समाजाची शाखा शाहू महाराजांनी 1911 मध्ये केली. ही सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालवण्यास दिले. 1919 स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा शाहू महाराजांनी केव्हा केला? 1919 मध्ये. 1920 घटस्फोटाचा कायदा. घटस्फोटाचा कायदा 1920 मध्ये कोणी केला? शाहू महाराजांनी केला. देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. केव्हा? 1920 मध्ये. कोणात? शाहू महाराजांनी. 1920 हुबळी येथील ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्ष पद भूषवले. कोणी? शाहू महाराजांनी. कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी म्हटले जाते. कोल्हापूर शहरास कशाची जननी म्हटले जाते? वसतिगृहाची जननी म्हटले जाते. ब्राह्मण चळवळीचे नेतृत्व वैशिष्ट्ये. महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ सुद्धा सुरुवात झाली. आता सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महात्मा फुले यांचे खरे वारसदार कोण? शाहू महाराज. जातीभेदास तीव्र विरोध. लोक कल्याणकारी राज्य कोणी निर्माण केले? शाहू महाराजांनी. दलित व मागास वर्गीयांची उन्नती हे जीवन कार्य कोणी केले? शाहू महाराजांनी केले. उदार विचारक प्रणालीचा राजा कोण? शाहू महाराज. राज्य सोडावे लागले तर 72 पण मागासलेल्या प्रजेचा शेवट सोडणार नाही असं कोणी म्हटले? शाहू महाराजांनी. कामगारांना संघटित व्हा, आपले हक्क प्राप्त करून घ्या हा संदेश कोणी दिला? शाहू महाराजांनी. ही वाज किंग बट डेमोक्रेटिक किंग असं कोणी म्हटलं? भाई माधवराव बागले यांनी म्हटलं. शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातील सर्वांगण पुरुष, राष्ट्रपुरुष, तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता असं कोणी म्हटलं? विरा शिंदेने. टीकाकाराकडून शूद्राचा राजा असा उल्लेख कोणाचा केला जातो? शाहू महाराजांचा.